नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच मस्त चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत. जाड पोहे इथे मी घेतलेत. पातळ किंवा जाड कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता, कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे मी पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता यामध्ये पाणी घालून हे भिजत ठेवायचे. तर पोहे भिजतील इतकं पाणी यामध्ये घातलं आहे. पोहे यामुळे अगदी सॉफ्ट होतील. तर हे पोहे आता आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. मोठे असतील तर एकच बटाटा घेतला तरी चालेल. आता हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. आता हे मी चिरून घेते. तर याचे असे तुकडे करून घेते आणि पाण्यात ठेवते, रंग बदलू नये म्हणून. इथे आता दोन्ही बटाटे मी चिरून घेतलेत. हे स्वच्छ धुवून घेऊया 2 ते 3 वेळा, म्हणजे याच्यामधलं स्टार्च निघून जाईल. तर आता हे मी 2दा धुवून घेतले. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आपल्याला याची पेस्ट करायची आहे. याबरोबरच यामध्ये जे आपण पोहे भिजत घातले होते ते सुद्धा घालायचे आहेत. पोहे पहा अगदी सॉफ्ट झालेत आता. तर हे सुद्धा बटाट्याबरोबर आपण वाटून घेणार आहोत. तर इथे मी सगळे एकत्र वाटते. तुम्ही 2 बॅचेसमध्ये वाटलं तरी चालेल. वाटताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर वाटण्यासाठी जेवढी गरज पडेल तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे, जास्त पाणी घालू नका. तर इथे पहा हे मी वाटून घेतलं आणि थोडंसं पाणी वाटताना मी घातलं होतं. तर हे घट्टसरच आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते आहे. खूपच कमी मसाले आपण आज यामध्ये घालणार आहोत. इथे आता मी 4 चमचे मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल. हे आपण बाइंडिंगसाठी इथे घालतो आहे. यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. हे पीठ आपल्याला असं घट्टच हवं आहे. याचे आज आपण पकोडे बनवणार आहोत. पकोडे बनवताना तुम्हाला हे पीठ पातळ आहे असं वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी 1 चमचा मैदा घालू शकता. तर इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी. तर आता हे असं 3 ते 4 मिनटं छान असं फेटून घ्यायचं चमच्याने, म्हणजे यामध्ये आपल्याला इनो सोडा घालायची गरज पडणार नाही. इनो सोड्याशिवाय सुद्धा हे पकोडे असे फेटल्यामुळे छान हलके फुलके होतात. आता आपण पकोडे बनवूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं. इथे तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये असे पकोडे सोडायचे. तेल जर गरम नसेल तर हे तेलात घातल्यावरती कुस्करू शकतात. त्यामुळे तेल अगदी छान गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि नंतर हे पकोडे तेलात सोडायचे. हातानेच असं सोडताना गोल शेप द्यायचा त्याला. हे आता असे चिटकलेत. जसे हे थोडेसे फ्राय होतील नंतर हे आपण हलक्या हाताने वेगळे करून घेऊ. तर इथे पहा हे पकोडे असे वेगळे करून घेतलेत आणि छान फ्राय झालेत. रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. इनो सोडा न घालतासुद्धा मस्त असे हे फुलतात पहा. अगदी जाळीदार होतात आतपर्यंत. तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये काहीतरी चटपटीत खायचं आहे आणि वेळ नसेल बनवायला तर तुम्ही अगदी झटपट हे पकोडे बनवू शकता.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.